नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर नगर परिषद जागावाढ संदर्भात आपण सगळे प्रयत्न करत आहोत. पूर्ण नगर परिषद जागावाढ ॲडमिनची टीम प्रयत्न करत आहे. जवळपास 4,000 विद्यार्थी त्याच्यामध्ये आहेत. टोटल याच्यामध्ये Telegram चॅनलवरती ते सगळे प्रयत्न करत आहेत. तर याच्यामध्ये एक नवीन घडामोड झालेली आहे. ती म्हणजे विद्यार्थी आणि प्रतिनिधींनी काय केलं, की जवळपास 100-150 विद्यार्थ्यांनी काय केलं, की शरद पवार यांची काय केली, की भेट घेतलेली आहे आणि त्याची तुम्हाला मी माहिती देणार, की त्याच्यामध्ये काय झालं होतं ते. ओके. ते अपडेट देण्यासाठी हा व्हिडिओ आहे. तर सगळ्यात पहिलं तर बघा, की आर-टी-आयनुसार माहिती आलेली आहे. हे 1/1/2024 पर्यंतच्या व्हॅकन्सी आहेत त्या, की किती व्हॅकन्सी आहेत, किती मंजूर पदे आहेत. टोटल जर पाहिलं तुम्ही, तर क्लास गट अ ची 406 पदं मंजूर आहेत. गट ब ची 1615 पदं मंजूर आहेत. गट क ची 3753 पदं मंजूर आहेत. त्यापैकी टोटल पाहिली तर 5,774 एवढी पदं मंजूर आहेत. त्यापैकी जी कार्यरत पदं आहेत ती बघू शकता 2668 पदे तेवढी कार्यरत आहेत आणि व्हॅकन्सी जर बघितली तर 3106 एवढी व्हॅकन्सी आहे. 3106 3106 एवढी अजून पण व्हॅकन्सी आहे. तुम्ही पर्सेंटेजनुसार जर बघाल तर का बघा भरलेली पदं 38% आहेत. स्थापत्य अभियांत्रिकीची, विद्युत अभियांत्रिकी 62% आहे. संगणक अभियंता 69 69% आहे. 66% पाणी पुरवठा, मलनिःश्चरण आणि स्वच्छता अभियंता आहे. 60% लेखापरीक्षण, लेखापाल आहे. कर निर्धारणची फक्त 51%च पदं भरलेली आहेत. म्हणजे 50% आणि 1 जास्त पदं आहेत. एकूण 50% पदं जी आहेत ती अजूनही रिक्त आहेत. 10% अग्निशमनची पदे जी आहेत ती भरलेली आहेत. बाकीची 90% रिक्त आहेत. त्याच्यानंतर अग्निशमन सेवाची 23% पदं ही भरलेली आहेत. 23%च फक्त भरलेले आहेत बघा. टोटल जर बघितलं 46% पदं भरती झालेली आहे आणि अजून जर पाहिलं तर याच्यामध्ये 54% पदं भरलेली नाहीत. 100% पदभरतीला मान्यता असून पण ही परिस्थिती आहे, ही रिॲलिटी आहे, ही आर-टी-आय. आपण काय हे नाही सांगत आहे. जे रिअल बातमी आहे, जी आहे तीच माहिती आपण काय करत आहोत, ते सांगत आहोत. तर हे 26 तारखेला रिप्लाय आलेला आहे. 26ला, 25-26ला 19 तारखेला हा आर-टी-आय साइन झालेला आहे आणि तिथून मग पोस्टाने आलेला आहे आर-टी-आय. आता त्याच्यानंतर पुन्हा जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी काय केलेलं आहे, की प्रयत्न केलेले आहेत. लोकप्रतिनिधींनी मुख्यमंत्र्यांना लेटर लिहिलेलं आहे. त्याच्यामध्ये स्वतः मुख्यमंत्र्यांनी बघा, इथं मुख्यमंत्र्याची सही आहे. मुख्यमंत्र्यांनी 27/12लाच काय केलं होतं, की सांगितलेलं आहे, की मुख्य सचिवांना तपासून पाहावं. त्याच्यानंतरनं इथे देवेंद्र फडणवीस यांनीही काय केलं होतं, की इथे प्रधान सचिवांना काय सांगितलं होतं, नगरविकासच्या तत्काळ तपासून पाहावे म्हणून सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर इथं परत राहुल शेवाळे यांचं लेटर आहे हे. राहुल शेवाळे यांनी लिहिलेलं. त्याच्यानंतर विजय वडेट्टीवार विरोधी पक्षनेते आहेत महाराष्ट्र राज्याचे. त्यांनी लिहिलेलं पत्र आहे. त्याच्यानंतर पुढे गेला तर हे आहेत कैलास बाळासाहेब गाडगे पाटील हे कळंब धाराशिवचे काय ते शिवसेना आमदार आहेत हे. त्यांनी लिहिलेलं पत्र आहे. त्याच्यानंतरनं पाहिलं तर इथं उदय सामंत यांनी काय केलं, की पत्र लिहिलेलं आहे. उदय सामंतांनी परत काय केलं, प्रधान सचिवांना काय केलं, की कार्य करावी यासाठी परत रिमार्क दिलेला आहे. त्यानंतर निलेश लंके यांनी काय केलेलं आहे, की परत पत्र दिलेलं आहे. इथं परत पत्र दिलेलं आहे. त्याच्यानंतरनं इथं तुम्ही बघाल तर हे जे आहे ते आमदार प्रकाश आंबेडकर यांनी पत्र दिलेलं आहे. हे 8/12/2023 पत्र आहे. त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर इथे बघू शकता संजय मामा शिंदे यांनी लिहिलेलं पत्र आहे. त्याच्यानंतरनं हे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी लिहिलेलं पत्र आहे. त्याच्यानंतर बालाजी कल्याणकर यांनी लिहिलेलं पत्र आहे हे. त्याच्यानंतर इथे बघू शकता हे जे पत्र आहे ते गाडगे पाटील यांचं परत पत्र आहे. त्याच्यानंतरनं हे उदय सामंतांचं पत्र. ओके. तर हे सगळी पत्र आहेत आय थिंक रिपीट होत आहे ते. विजय देशमुख यांचं पत्र आहे. त्याच्यानंतरनं संजय मामा शिंदेचं झालेलं आहे. धैर्यशील माने यांनी लिहिलेलं आहे. लोकसभा सदस्य आहेत, खासदार आहेत. त्याच्यानंतरनं जितेश अवानपूर यांनी लिहिलेलं पत्र आहे. राजेश नरसिंग पाटील यांनी लिहिलेलं पत्र आहे. अशी विविध पत्र तुम्हाला दिसतील तुम्हाला. हे जे आहे ते हे हसन मुश्रीफ यांचं पत्र आहे. त्याच्यानंतरनं इथं हे दिलेलं पत्र त्यांनी दिलेलं आहे. ते राजेश क्षीरसागर यांचं पत्र आहे. तर हे पत्र लिहिलेलं आहे सगळे आता आजच्या याची अपडेट देईन तुम्हाला मी. तर जवळपास 100 प्लस विद्यार्थी या ठिकाणी होते आज शरद पवार यांच्या भेटीला. इथं बघू शकता की डोळे सर स्वतः इथं होते विद्यार्थ्यांसमवेत. त्याच्यानंतर हे विद्यार्थी आहेत सगळे जवळपास विद्यार्थी सगळे त्यांनी प्रयत्न केलेले आहेत आणि भेट घेतलेली आहे. हे विद्यार्थी परत हे शरद पवारांशी डिस्कस करताना आहे.
तर शरद पवार साहेबांनी एवढं सांगितलेलं आहे, की ही जी गोष्ट आहे ती आतापर्यंत मार्गी लागायला पाहिजे होती. आतापर्यंत मार्गी लागायला पाहिजे होती. ही एवढी मोठी गोष्ट नाही, की ज्यांनी एवढ्या उशीर लावत आहे गोष्टीसाठी. ही काही एवढी मोठी गोष्ट नाही आहे, ज्याला उशीर लावता येईल. ही काही क्षुल्लक गोष्ट आहे. त्याला लवकरात लवकर यांनी मार्गी लावावं असं आहे. ते मुख्यमंत्र्यांना फोन करणार होते, पण मुख्यमंत्र्यांचं कसं ते डोळ्यांचं ऑपरेशन झालेलं आहे. त्यामुळे काय केलं, की त्यांनी त्यांना फोन नाही केला डायरेक्टली आत्ता. तर लवकरात लवकर हा मुद्दा मार्गी लागेल अशी अपेक्षा आहे. आता शरद पवार सर स्वतः इन्व्हॉल्व झालेले आहेत. तर वाटतं की हे मुद्दा जो आहे तो लवकरात लवकर हे लागून नोटिफिकेशन लवकरात लवकर 2-4 दिवसात नोटिफिकेशन येण्याचे चान्सेस आहेत. हे विद्यार्थी सगळे जे की भेटीसाठी थांबलेले आहेत. तर ही माहिती होती. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.